इथे ऑलमोस्ट किती झाले किलोमीटर, 212 किलोमीटर. आणि माईक आता मी बघितलं की गोप्रोची माईक कनेक्टच नव्हती. आय डोंट नो तुम्हाला काय साऊंड वॉइस आलं असेल, काय असेल काय माहिती. यार होतं कधी कधी, आता काय करणार. आतापर्यंत जेवढं पण जर्नी दाखवलं ते मे बी थोडंसं व्हॉइस ओव्हर करायला लागेल किंवा बॅकग्राऊंड म्युझिक टाकून मग काहीतरी हे ठेवायला लागेल. आता जस्ट एक हॉल घेतलं छोटंसं, वॉटर ब्रेक घेतलं. पण कंटाळा आलेला खूप, कारण एकदम गरमी एकदम वाढली ना. ओनली 685 किलोमीटर्स आर रिमेनिंग. पुढे त्या बीच, कुठलं बीच आहे यार नाव, भटकलच्या आधी एक बीच लागतं तिकडे. मग थोडा वेळ थांबूया. मूड खराब झालं यार. ते म्हणतात ना लास्टचे 100 किलोमीटर त्रासदायक असतात, म्हणजे जे फटिकनेस येत आहे. आता समजा अजून 500 किलोमीटर असलं ना तर आता तसं सायकोलॉजिकली तसं वाटत नसतं, पण फटिकनेस आता स्टार्ट झालं आहे ॲज पर जेवढं किलोमीटर्स कमी होतात तेवढं. आणि जेव्हा तुमचं घर जास्त, म्हणजे जेव्हा राईड एंड करत असतात ना, मग तेव्हा ते फटिकनेस नसतं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की बाबा हे शेवटचा दिवस आहे, त्याच्यानंतरचं काय होणार नाही आहे राईड. तर मग तुम्ही तसं तुझं माइंड तुमचं प्रिपेअर्ड होऊन जातं. आता राहिलं गोष्ट कुर्कचं, म्हणजे जे स्कॉटलँड जे म्हणतो आपण, स्कॉटलँड ऑफ इंडियाकडून. पण ॲक्च्युअलमध्ये मी कधी स्कॉटलँडला गेला नाही आहे. आणि जेवढं पण मी स्कॉटलँड व्हिडिओजमध्ये किंवा पिक्चर्समध्ये बघितलं ना, तसं तर का मला वाटलं नाही. आता स्कॉटलँड कसं आहे, आपला एक बंधू आहे टोल फ्री ट्रॅव्हलर रोहित करून आहे. तर त्याने लास्ट इयरच याच टायमेला ग्रेट ब्रिटनचं राईड केलेलं. त्याच्यामध्ये तो साऊथ वेल्स, स्कॉटलँड तसं ते तिथे गेला आहे. एकदम रूट खूप सिनिक होतं. आणि काय NC 500 समथिंग ते ह्याचं नाव होतं. आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली. म्हणजे तेवढं, म्हणजे त्याच्या व्हिडिओ थ्रू जेवढं बघितलं तर तसं काय वाटलं नाही. म्हणजे इथे कुर्क म्हणजे द लॉट्स ऑफ फॉरेस्ट, लॉट्स ऑफ ट्रीज, ग्रीनरी खूप आहे. पण तसं स्कॉटलँडनं नाही वाटलं. आता स्कॉटलँडचं अजून एक प्राईम एक्झाम्पल जर बघितलं ना, तर समजा तुम्ही स्कायफॉल मूवी बघितलं असलं जेम्स बॉन्डचं, तर जेव्हा ते क्यूवरती अटॅक होत आहे, मेट्रोवरनं तो अटॅक करतो, तो विलनचं नाव लक्षात नाही मला. मग तो डॅनियल क्रेग जातो त्या पार्लमेंटमध्ये आणि क्यूला रेस्क्यू करतो. आणि तो त्याच्या एक स्कायफॉल नावाचं त्याचं फोरफादरचं एक घर असतं. ते पण समथिंग अराउंड स्कॉटलँड की त्या साईडलाच असतं. तो तिला तिथे घेऊन येतो. तर तेव्हा म्हणजे कसं की रात्रभर त्याने ड्राईव्ह केलेलं असतं DB5 मध्ये. तर तो सकाळी एका ठिकाणी हॉल्ट घेतो आणि जस्ट असं एक उभा असतो रेस्ट घेत. मग तो एक जो बॅकग्राऊंड आहे ना, ते ॲक्च्युअलमध्ये स्कॉटलँड आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये ते आहे. म्हणजे 1-2 व्हिडिओज बघितलेलं तिथे, बरेच 1-2 यूट्यूबर्सने तिथे गेलेलं, म्हणजे त्या एरियामध्ये जाऊन व्हिजिट दिलेलो. आणि तो जो सिनरी होता ना, एकदम मॅग्निफिसंट होता. तिथे असे भरपूर हे जंगल नव्हते, रेडिश टाईपचे असे हिल्स आणि हे होते, लाल माती आणि त्या टाईपचं जरा स्टोन्स आणि त्या टाईपचे रॉक्स होते तिकडे. तसं आहे. म्हणजे त्याला म्हणतात प्रॉपर स्कॉटलँड. पण त्याच्यात आणि ह्याच्यात मला काय सिमिलॅरिटी मला तर वाटलं नाही. प्लीज डोंट कोट मी ऑन दॅट. हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. पण मला जर असं वाटलं की बाबा नो, स्कॉटलँड आणि कुर्क दे आर टोटली डिफरंट. तर हे माझं इंटेक आहे. बाकी तुमचं तुम्ही बघून घ्या. ऑलमोस्ट सम अराउंड 15 किलोमीटर आहे मँगलोरसाठी. मध्ये खूप बेकार रोडचं आणि खूप स्लो झालेलो आणि खूप कंटाळा आलेलो. मला कान दुखत होते.
म्हणून थोडंसं हॉल्ट घेतलं, चहा ब्रेकसाठी थांबलो इथे. ऑलमोस्ट आता समथिंग अराउंड 160 किलोमीटर्स बाकी आहे. 130 किलोमीटर तर चालवलंय गाडी. तर चहा पिऊन थोड्या वेळानंतर मग निघतो. मग थोडं घेतो लांब ब्रेक. मस्त आहे. NH66 मध्ये थोड्याशा पार्टसाठी ना हे बॅकवॉटर लागतं. आता जे एक बीच रोड लागणार आहे ते एक लागतं, तेवढंच आहे. अजून काहीच नाही आहे या हायवेमध्ये. म्हणजे हायवे चांगला आहे पण ॲज सिमिलर टू द अदर हायवे. रेस्ट नथिंग इज स्पेशल अबाउट दिस हायवे. असं म्हणतात की दिस इज द युनिक प्लेस इन द वर्ल्ड. वा, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. हा. दिस इज द ओनली हायलाइट ऑफ NH66. क्या बात है. एकदम रोडवरती बीच. ॲक्च्युली लास्ट टाइम मी या साईडनेच गेलेलो. इथे आलो नाही, म्हणजे इथे थांबू शकलो नाही मी. कोणी नारळ पाणीवाला दिखता है क्या रे. आता या साईडलाच आहे. इकडे पाहिजे होतं यार. ओहो यार, कुठेतरी थांबूया यार. इथे थांबूया. इथे जोडपे बसले, तिथेच थांबूया आपण. हम भी हरामी. पुढे टाकूया. लेट्स गिव्ह देम लिटिल बिट ऑफ प्रायव्हसी. काय करणार, प्यार करना भी जरूरी है, वरना मम्मी मारेगी. इजहार करना भी जरूरी है. हमारे दिन तो गए, हम कहाँ करें, हम किसे लेके आए इधर. यार पुढे घास है यार. शी, पुढे आहेत का. आय वॉन्ट लिटिल बिट ऑफ आयसोलेशन. यू नो आयसोलेशन. आणि पुढे हे रोड ॲक्च्युली संपणारच आहे. इथून फोटो पण छान निघेल. इथून एक्झॅक्टली 50 किलोमीटर्स आहे. सॉरी. हा, तर फायनली इथे आलोय मी. लास्ट टाइम इथूनच गेलेलो मी, पण मी थांबलो नव्हतो. म्हणजे त्या साईडला होतो ना मी. ॲक्च्युली गोकर्णावरनं इथून जात होतो कोइंबतूरला. तर इथे पुढचं काय आहे काहीच मला लक्षात नाही आहे. हा. ॲक्च्युली हेच हायलाईट आहे. थोडं आता पुढे जे संपेल ते, म्हणून थोडं थांबूया जरा. थोडं आयसोलेटेड प्लेस आहे म्हणून. ब्युटिफुल. आता मोबाईलमध्ये दिसत असेल की नाही माहीत नाही, कॅमेरामध्ये थोडंसं थोडंसं हिरवं आहे आणि त्या साईडला थोडंसं ब्लूइश टाईप आहे. पण एकदम क्लीन आहे बघा एकदम. आणि इथे छान बघायचं, फुलं बिलं आलेत ना, त्याच्याने एक चांगलं आहे ना, एकदम कॉन्ट्रास्ट भेटते. जास्तीत जास्त 10 मिनटं थांबेल. थोडेसे कॉल्स करेन, मम्मीला कॉल करेन, डॉक्टर पिलेनला कॉल करेन. आणि मग आता नुसतं 50 किलोमीटर्स बाकी, अजून नाही आहे. तिथे जाऊन ते पण शोधायचं आहे, अकॉमडेशन पण शोधायचं आहे. फायनली इथे आलो. इथे एक ठिकाण भेटलं, आर्यन रेसिडेन्सी म्हणून. आता जस्ट काय सगळं पसंत ठेवलं आहे. पण इथे जास्त पसारा नाही करायचा आहे, कारण जेवढा जास्त पसारा केला तेवढं सकाळी पॅकिंग करताना वेळ जातो आणि मग तेवढंच माणूस जरा एक्झॉस्ट होतो. 30 किलोमीटर अगोदर झालं गोप्रो बंद झालं. का झालं, कशामुळे झालं काय माहीत नाही. त्याचा परत डायग्नोज करायला लागेल. रूमचं टूर देतो. डबल बेड आहे. ॲक्च्युली हे डायरेक्ट AC रूमच आहे, पण तो AC डिसेबल कोण देतो आहे. इकडे काय नाही, थोडे घर आहेत. बाथरूम बघूया.
बाथरूम पण ओके आहे, असं काय एवढं मोठं नाही आहे. त्या मंदिरातून ऑलमोस्ट 100 मीटर किंवा 200 मीटर काहीतरी आहे. खूप भव्य आहे ते, मूर्ती आणि ते सगळं खूप भव्य आहे. आता जरा आराम करतो, पहिले बघतो सगळं व्यवस्थित आहे का, आणि मग संध्याकाळी 5-5:30ला निघतो. तेव्हा नाश्ता करेन, मंदिरातून आरती करून दर्शन घेऊन जेवून मग झोपून जाईन. मग उद्यासाठी घर वापसी उद्या.